विरोधीनं केंद्र सरकारला गुडघ्यावरती आणलंय. उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवरती हल्लाबोल. कोरोना काळामध्ये फेसबुक लाईव्हवरून आपल्यावरती टीका होत होती, पण आता सरकार इंस्टाग्रामवरून सुरू आहे. उद्धव ठाकरेंचा घणाघात. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा मी फेसबुक लाईव्ह करत होतो तेव्हा मला जे उपदेश देत होते की फेसबुकवरून सरकार चालत नाही, आता इंस्टाग्रामवरून सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे. एवढी यांची आता हालत खराब झालेली आहे. फुटीर खासदारांना भेटण्यासाठी वेळ आहे. शहांना मुंबईत यायला वेळ आहे, पण संसदेमध्ये जाण्यासाठी मोदी आणि शहांना वेळ नाही. उद्धव ठाकरे यांचा मुंबईतल्या पत्रकार परिषदेमधून घणाघात. या पिढीला आधार देण्याऐवजी त्यांच्यावरती अत्यंत निर्घृणपणाने अत्याचार केले गेले आणि एवढं केल्यानंतर त्यांच्याबरोबर बोलण्याची पंतप्रधानांची तयारी नाहीये, त्यांच्याबरोबर बोलण्याची गृहमंत्र्यांची हिंमत नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी गद्दार खासदारांना म्हणतात, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. शिवसेनेची कोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना मोदी गद्दार खासदारांना का भेटतात? कोर्टामध्ये हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचा उद्धव ठाकरेंचा इशारा. मोदी महाशय या गद्दारांना सांगतायत की भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे. म्हणजे हे एक म्हणजे फार विचित्र आहे. ही जर का बंद दाराची चर्चा असेल तर बंद दाराच्या चर्चेतलं नेमकं हे वाक्य बाहेर आणण्याचं कारण काय? की कोणाला तुम्ही संदेश देताय? एकनाथ शिंदेंची शिवसेना मोदी आणि शहांची कंपनी. संजय राऊतांची टीका. शिवसेनेची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असल्यामुळे त्यांना झोप लागत नाही. संजय राऊतांचा घणाघात. त्यांना मग इतर पक्षातले काँग्रेसचे लोक आलेले पसतात. त्यांना मोदी आणि शहा ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करतात ते त्यांच्या पक्षात आले की त्यांना बरोबर पसतात. तर त्या भाजपचं काय घेऊ नका. म्हणून त्यांना शेणी पसतं, गोमूत्र पसतं, त्यांना काही सगळं मलमूत्र त्यांना पसतं. ते सगळं खाऊन ते बसलेले. भाजपला सर्व पचतं, इतर पक्षांना भाजप खाऊन बसलेत. इतर पक्षामधील नेते आणि भ्रष्टाचारी देखील भाजपला पचतात. खासदार संजय राऊत यांची भाजपवर टीका. जेनझीच्या गप्पा उद्धव ठाकरेंनी मारू नयेत. तरुणांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आदित्य ठाकरेंचं राजकीय करिअर घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवनाथ बन यांची ठाकरेंवर टीका. जेनजीच्या गप्पा तर उद्धवजी ठाकरे तुम्ही करू नये. तुम्हाला या देशातल्या तरुणांशी काहीही देणं घेणं नाही. फक्त आदित्य ठाकरेंचं करिअर सेट करायचं, आदित्य ठाकरे यांना नेता म्हणून इस्टॅब्लिश करायचंय. याच्यासाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्या मुलांचं राजकीय भवितव्य सेट करण्याचा प्रयत्न उद्धवजी ठाकरे तुमचा आहे. आधी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या खासदारांना भेटावं, मग संजय राऊतांनी मोदींवरती बोलावं. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचं राऊतांच्या आरोपांना उत्तर. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दरवाजे खासदारांसाठी खुले आहेत, मातोश्रीचे बंद असल्याची टीका. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंची उपस्थिती. बुलढाण्याच्या खामगावमधील एका आदिवासी निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांना मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केलं. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी 3 दिवसीय वनरंग या कार्यक्रमाचे आयोजन. कार्यक्रमासाठी शरद पवार यांची देखील उपस्थिती. शरद पवारांनी कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या झिरवाळांचं कौतुक केलंय. नाशिकमधल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक. महासभेला सुरुवात होण्याच्या आधी हाताला आणि डोक्याला बँडेज लावून नगरसेवकांचा महापालिकेमध्ये प्रवेश. व्हीलचेअरवरती बसून त्यांनी निषेध केलाय. तुळजापुरातील तुळजाभवानीच्या दर्शनानं मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात झाली. मराठवाड्यामधील मराठा समाजाला काय मिळालं याचा हिशेब सरकारनं द्यावा, मनोज जरांगेंचा सवाल. सापडलेल्या 58 लाख कुणबी नोंदी रद्द करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा जरांगेंचा आरोप. हे मात्र उघड षडयंत्र पाडलं की मी सांगत होतो 58 लाख नोंदी हे कमी करणार. खूप मोठा कट शिजणं चालू आहे आणि मराठ्यात गैरसमज पसरायचा. हे मी परवा सिद्ध करून दिलं. त्या बावनकुळ्यांनी पत्र काढले, पत्र प्रमाणपत्र रद्द करा म्हणून. तोंडी बोलत नाही मी.
उपवर्गीकरणामधून मराठा समाजाला आरक्षण मान्य नाही. मनोज जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. आम्हाला 50% वर का घेऊन जाताय असाही सवाल त्यांनी विचारलाय. उपवर्गीकरण मान्य नाही. आमच्या बाबतीत नाही. तुम्ही जर त्यांच्याबद्दल विचारत असाल तर त्यांचं मराठा आरक्षण काय समान 50% वर जायचं इथं आहेत ना. मी अरे आम्हाला हाही हे टिकून देणार, वर कोणा जाऊन देणार आहेत. फक्त मराठ्यांनी ध्यानात घेणं गरजेचं आहे. आजपासून इतकी माज आला यांना वाटतं आमचं कोणीच काही करू शकत नाही. मराठा समाज आर्थिक मागास प्रवर्गासाठी 10% असलेल्या आरक्षणाचा लाभ घेत आहे. मग जरांगेंकडून मराठा समाजासाठी खटाटोप कशासाठी केला जातोय? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचा सवाल. सरकार जरांगेंच्या दबावाखाली काम करत असेल तर ओबीसी समाजही रस्त्यावरती उतरेल असा इशारा त्यांनी दिलेला आहे. सरकार आमच्या संविधानिक अधिकाराला किंवा आरक्षणाला धक्का लावण्याचा किंवा ते कमी करण्याच्या मानसिकतेमध्ये किंवा याच्यामध्ये आहे काय याच्याकडे आमचं लक्ष असते. आणि असं ज्या दिवशी आमच्या लक्षामध्ये येईल त्या दिवशी या आता राज्यातीलच नव्हे तर देशातील ओबीसी रस्त्यावरती येऊन या ओबीसीच्या संविधानिक अधिकाराला आणि आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. मराठा समाजालाही उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आरक्षण शक्य आहे. राज्य सरकारचा उच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद. मराठा समाजास मागास म्हणून स्वतंत्र आरक्षण दिले जाऊ शकत असल्याची देखील भूमिका. गायकवाड आयोगापूर्वी मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यासच झाला नसल्याची सरकारची भूमिका आहे. शिवसेनेचा गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेच्या जामिनानंतरही जेलमध्ये मुक्काम. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे म्हात्रे आज उद्या कारागृहामध्ये राहील. आज आणि उद्या सुट्टी असल्यामुळे आणखी 2 दिवस तुरुंगामध्ये राहावं लागेल. बारामती पोटनिवडणुकीच्या वेळेला 5 वेळा सुनेत्रा पवार यांना फोन केला होता पण संपर्क झाला नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती. गुंगी गुडियावरून केलेली पोस्ट पुढील काळामध्ये खोटी ठरावी. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे. या दरम्यानच्या काळात सुनेत्राजींना फोन लावण्याचा देखील प्रयत्न केला पण माझा त्यांच्याशी संवादही होऊ शकला नाही की हा गैरसमज आहे. याला व्यक्तिगत स्वरूपामध्ये आपण कृपया घेऊ नका. ही एक खेळकर आणि थोडी राजकारणातली सभ्यतपणा जो आहे हा जोपासला पाहिजे या मताचा मी निश्चित आहे. मुख्यमंत्र्यांचे सिद्धिविनायक मंदिरामधील कथित देणगी घोटाळ्याच्या प्रकरणी चौकशीचे आदेश. गेल्या 5 वर्षांमधील देणगी आणि दान संकलनाची तपासणी होणार आहे. मंदिर ट्रस्टच्या आर्थिक नोंदीची सखोल चौकशी करण्याचे आदेश. अधिकाऱ्यांना तातडीनं अहवाल सादर करण्याच्या सूचना. व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी अटकेत असलेले भाजपचे नेते विजय चौधरी नंदुरबार जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रात्री उशिरा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. न्यायालयाने विजय चौधरींना 4 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. जळगावमध्ये संयुक्त किसान मोर्चाची महत्त्वाची बैठक. राकेश टिकैत आणि युद्धवीर सिंह यांची उपस्थिती. 10 ऑगस्टला देशव्यापी आंदोलनाचा एल्गार करत महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवरती सहभागी होण्याचं आवाहन. आंदोलन तो लोग करना चाहते हैं. यहाँ किसान भी मूवमेंट में तैयार है कि मूवमेंट करें. लीडरशिप की तलाश है यहाँ पे. एक बढ़िया लीडरशिप यहाँ से निकले तो यहाँ पे एक मूवमेंट जरूर करना पड़ेगा. महाराष्ट्र में ऐसा नहीं है क्योंकि कोई संगठन नहीं है. संगठन अगर महाराष्ट्र में सशक्त संगठन किसान का बन जाता तो बहुत उत्पीड़न से किसान को बचाया जा सकता और ये आत्महत्याएं रोकी जा सकती. सोलापूरमधील भाजप आमदार राजेंद्र राऊत यांना आनंदाश्रू अनावर. बार्शी उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत कोरफळे शिवारामध्ये पाणी पूजनाच्या वेळेला आमदार राजेंद्र राऊत हे भावूक झाले. कोरडवाहू असलेल्या बार्शी तालुक्याला पहिल्यांदाच पाणी मिळणार आहे. पाणी काय शेतकऱ्याची प्रगती करू शकतो त्याचं एक ज्वलंत उदाहरण स्वतः काम करून दारं धरणारा शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी आमदार होत असताना ही पाण्याची जी भावना आहे आज खरोखर माझं पण मन भरून आलं. जे मी काम करतोय खरंच माझ्या तालुक्याला मला हिरवं करायचं. आज पाणी आहे तर शेतकरी आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये जे काय मला प्रेम दिलेलं आहे तालुक्यातल्या या शेतकऱ्यांनी त्यांच्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत पाण्यासाठी धडपडणारा कार्यकर्ता आहे. मी वेळप्रसंगी साहेबासमोर हात जोडून उभा राहील. परंतु माझा जे होताना टेक्निकली तालुका 80% तालुका हिरवागार केल्याशिवाय गप्प बसणार.
वांद्रे रिक्लेमेशनच्या नेव्हिल डिसोजा फुटबॉल मैदानाचं आरक्षण बदलून प्रदर्शन केंद्र उभारण्याच्या म्हाडाच्या प्रस्तावाला मुंबई फुटबॉल असोसिएशनचं कोर्टामध्ये आव्हान. आरक्षण बदलल्यास मुंबईमधील महत्त्वाचं फुटबॉल मैदान नष्ट होईल असा याचिकेतून दावा. अभिजित दिपकेंनी पोलिसांचा अपमान केला, त्यांचं पोलीस संरक्षण काढा, महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनची मागणी. अन्यथा दिपकेंच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आलंय. नीट पेपर फुटीच्या प्रकरणी राहुल गांधी आज उत्तर प्रदेशामधल्या प्रयागराजमधल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतील. छात्रों की गुंज या कार्यक्रमामधून बेरोजगारी, पेपर फुटीसह इतर समस्यांविषयी ते तरुणांशी चर्चा करणार आहेत. आज के हिंदुस्तान में जो हमारे स्टूडेंट्स हैं, चाहे वो एजुकेशन हो, चाहे वो रोज़गार हो, उनका आज हिंदुस्तान में भविष्य नहीं है और इसको हम सबको मिलकर बदलना है. आपकी एनर्जी के साथ, आपकी आवाज़ के साथ हम मिलकर इस प्रॉब्लम को रिजॉल्व कर सकते हैं. राहुल गांधींच्या प्रयागराज दौऱ्याच्या आधी पोस्टर वॉर सुरू झालंय. राहुल गांधींच्या विरोधात प्रयागराजमध्ये पोस्टर लावण्यात आलं. झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्यात आले. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनच्या अध्यक्षा नेहा बोरा यांच्यावरती झारखंडमधल्या रांचीमध्ये शाईफेक झाली आहे. झारखंड लोकसेवा आयोगामधील पेपर फुटीच्या प्रकरणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिल्याच्या नंतर त्यावेळेला शाईफेक करण्यात आली. नंदुरबारमध्ये 51 अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी 22 वर्षीय चेतन कोळी याला 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. आरोपीकडे 649 व्हिडिओ आणि 1000पेक्षा अधिक अश्लील फोटो आढळल्याची पोलिसांची माहिती. पीए विजय टिपारे याला देखील अटक केलेली आहे. त्याच्याकडे यश टिपारे याला देखील अटक केलेली आहे आणि त्याच्याकडे ज्या काही क्लिप आहेत ते देखील आपण ऑडिओ क्लिप, त्याचं पेनड्राईव्ह त्याच्याकडून आपण जप्त करून घेतलेला आहे. त्याचबरोबर त्याने जे काही व्यक्तींची नावं सांगितलेली आहेत त्यांनाही आपण सूचना केलेली आहे आणि त्यांच्याकडूनही पेनड्राईव्ह हजर करून घेत आहोत. त्याच्यामुळे भविष्यामध्ये क्लिप व्हायरल होण्याची शक्यता नाही आहे, परंतु तरी देखील दुर्दैवाने कोणी तसा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. हिंगोलीमध्ये जलजीवन मिशनच्या कामामध्ये हलगर्जीपणा केल्याच्या प्रकरणी शाखा अभियंता ए.बी. खान यांच्यावरती निलंबनाची कारवाई. कळमनुरी तालुक्यामधील विविध गावांमध्ये सुरू असलेल्या कामांमध्ये हलगर्जीपणा आढळल्याच्या नंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्याकडून कारवाईचे आदेश. एफडीएकडून मुंबईमधील 4 हॉटेल्सचा परवाना निलंबित करण्यात आला. अस्वच्छता, कीटकांचा वापर आणि आरोग्य नियमांच्या उल्लंघनामुळे एफडीए कारवाई करण्यात आली आहे. धुळ्यामधल्या हॉटेल सुपर सम्राट याच्यावरती देखील एफडीएनं कारवाई केली आहे. हॉटेलमध्ये अस्वच्छता, माशांचा प्रादुर्भाव आणि इतर नियमांचं उल्लंघन झाल्याचं उघडकीस आलं. हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश. 31 जुलै ते 3 ऑगस्टच्या दरम्यान एफडीएनं 98 हॉटेल्स तपासले. 98 पैकी 14 हॉटेल्सचे परवाने निलंबित. 57 हॉटेल्स आणि कॅन्टीन्सना दर्जा सुधारण्याच्या नोटिसा. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचं आढळल्याच्या नंतर एफडीएची आयआयटी बॉम्बे कॅम्पसमधल्या 2 कॅन्टीनवरती कारवाई. नियमांचं पालन होत नसल्यामुळे कॅन्टीन्स बंद करण्याची नोटीस. बीड जिल्ह्यामध्ये बेकायदा खाद्यतेल विक्री करणाऱ्या 5 ऑइल मिलवरती एफडीएनं कारवाई केली आहे. तब्बल 1,19,000 किलोंच्या वर खाद्यतेलाचा साठा जप्त. खाद्यतेलाचं बेकायदा रिपॅकिंग आणि साठवणूक सुरू होती आणि त्याची विक्री देखील केली जायची. 5ही ऑइल मिलचे परवाने निलंबित करण्यात आले. दुकानं देखील सील करण्यात आली. अकोला जिल्ह्यामध्ये बोगस बियाणांच्या प्रकरणी एसआयटीची स्थापना. गुन्हा दाखल झालेल्या कंपन्या शेतकऱ्यांकडून लिहून घेत आहेत समाधानपत्र. एबीपी माझानं बातमी दाखवल्याच्या नंतर आता या समाधानपत्राची देखील एसआयटी चौकशी केली जाणार आहे. बोगस बियाणं विक्री केल्याच्या प्रकरणी 13 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अकोला जिल्ह्यामध्ये काही दिवसपासून काही बोगस बियाण्याचं असं प्रमाण दिसून आलेलं आहे. त्याच्यामध्ये जे जिल्हा कृषी अधिकारी आहेत त्यांची तक्रारीवर आम्ही टोटल जिल्ह्यामध्ये आता मागचे 1-2 आठवड्यामध्ये कमीत कमी 12 गुन्हे असे दाखल झालेले आहेत. 9 पोलीस स्टेशन्स आहेत
आणि हे पूर्ण कोऑर्डिनेशनसाठी आणि व्यवस्थित तपास होण्यासाठी एक SITची आपण स्थापना केलेली आहे आणि याचा आमचा मूळ उद्देश हे आहे की हे बोगस बियाण्याचे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करून कुठून हे आणलेलं आहे, कोण याच्यामध्ये सामील होते, कोणते कोणते कंपनीज होते, काही कोणी आम्ही जागवली कसा केला, ते पूर्ण याचा तपास करणार आणि आम्हाला एक रिपोर्ट सादर करणार. 14 कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले आहे आणि आता माननीय जिल्हा कृषी अधीक्षक यांनी या संदर्भातली SIT नेमलेली आहे. या SITच्या माध्यमातून ज्यांनी काळा बाजार केला अशा 14 कंपन्यांवर गुन्हे दाखल करणं, फसवणुकीचे गुन्हे दाखल करणं, हे करून त्यांना काळ्या यादीत टाकणं, यासाठी मी प्रयत्नशील राहीन आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं अशा शेतकऱ्यांना शासन स्तरावरून आणि या कंपन्या जिंकून मदत मिळवून देईल. नागपूर सायबर पोलिसांनी म्यूल बँक अकाउंटच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. एका महिलेसह 3 जणांना अटक झालेली आहे. आरोपींकडून 209 ATM कार्ड्स, 50 सिम कार्ड, 45 धनादेश, 45 बँक पासबुक तसंच विविध कंपन्यांचे शिक्के जप्त करण्यात आले. या प्रकरणी 3 जणांना पोलिसांनी अटक केली. याचा जो आहे तपास करण्याकरिता सायबर पोलीस स्टेशनकडून 4 टीम्स गठीत करण्यात आलेले आहेत आणि आतापर्यंत 3 आरोपींना घेतलेले आहेत. आणखी आरोपींचं नाव निष्पन्न केलेलं आहे आणि त्यांना सुद्धा ताब्यात घेण्याची किंवा अरेस्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ठाण्यामध्ये शाळकरी मुलाचा ड्रग सेवनाचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे शाळकरी मुलांमध्ये अंमली पदार्थांचा वापर वाढत असल्याचं समोर आलंय. खासगी शाळेमधला हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे. मुंबईतल्या पश्चिम रेल्वेमध्ये महिला प्रवाशाला शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या प्रवाशाला अटक करण्यात आली. मोहम्मद रिजवान अन्सारी असं आरोपीचं नाव आहे. या आरोपीला गोवंडीमधून अटक झालेली आहे. लोकलमधल्या सीटवरून हा वाद झालेला होता. मुंबई महानगरपालिका रुग्णालयामधील नर्सेसना मूलभूत सुविधांचा अभाव आहे. KM रुग्णालयामध्ये नर्सेससाठी पुरेशा चेंजिंग रूम नसल्याचं देखील नगरसेवक मिनल तुर्डे यांनी निदर्शनास आणून दिलं. गटनेते अमेय घोले यांनी स्थायी समितीमध्ये हा मुद्दा उपस्थित केला आहे. आपण ते त्यांच्याकडे आज ते अधिकारच आहे त्यांचा की जर महिला स्टाफ जर आहे तर त्यांना चेंजिंग रूम हवेच आहे. त्याच्यावर आम्ही आरोग्य समिती अध्यक्षांशी बोलून त्यानंतर एक योग्य महिलांसाठी मार्ग काढला, लवकरात मार्ग काढला जाईल. ठाणे रिंग रोडच्या आराखड्यामध्ये बदल होणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलाचे निर्देश दिले. कमीत कमी लोक विस्थापित होतील याकडे लक्ष देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. रिंग मेट्रोचा सुधारित आराखडा तयार करण्याचे निर्देश. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमध्ये एसटी महामंडळाच्या आगारामध्ये लोखंडी फलक कोसळला. सोयगाव तालुक्याचे माजी सभापती चंद्रकांत बावस्कर पाटील हे जखमी झाले. 2 महिला थोडक्यात वाचल्या. गडचिरोलीच्या लखमापूर बोरी जिल्हा परिषद शाळेमध्ये धान्याचा पुरवठा न झाल्यामुळे पोषण आहार बंद आहे. शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी विद्यार्थ्यांना मिड डे मीलची प्रतीक्षा आहे. पुरवठादार निश्चितीला विलंब झाल्यामुळे पालकांमध्ये नाराजी. या स्टुडंटच्या विद्यार्थ्यांचा विचार करून तात्काळ शाळेला पोषण आहाराचा पुरवठा करण्यात यावा. जर तो होत नसेल तर पर्यायी व्यवस्था करून देण्याची मी विनंती शासनाकडे करत आहोत. तरी आमच्या शाळेला लवकरात लवकर पोषण आहाराचा पुरवठा करण्यात यावा ही आग्रहाची विनंती. पालघरच्या डहाणूमध्ये चिमुकलीवरती अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणी आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा. पालघर जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निर्णय. 27 सप्टेंबर 2021ला ही घटना घडली होती. नवी दिल्ली विमानतळावरती प्रवाशाकडून 19 तुकडे जप्त. कस्टम विभागाची मोठी कारवाई. प्रवासी हा मुंबई मार्गे दिल्ली असा त्याने प्रवास केलेला होता. कस्टम्स विभागाकडून या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे. माओवादी पुस्तकं डाउनलोड करणं हा गुन्हा नाही. मुंबई उच्च न्यायालयानं सरकारची कानउघाडणी केली आहे. 30च्या 7 विद्यार्थ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. दिवंगत प्राध्यापक साईबाबांना आदरांजलीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं हा गुन्हा नसल्याचं कोर्टाचं मत आहे.